नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे 20 प्रश्न आपण पाहणार आहोत। 20 प्रश्नांपैकी किमान 15 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? पर्याय पहा, विचार करा। महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते? तर पहा, योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, पुतलीबाई। काय नाव होतं? पुतलीबाई। पुढील प्रश्न पहा, तीस्ता नदीचा पश्चिम भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो। तीस्ता नदीचा पश्चिम भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो। योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, तराई। तीस्ता नदीचा पश्चिम भाग तराई म्हणून ओळखला जातो। पुढे पहा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? योग्य उत्तर आहे यशवंतराव चव्हाण। लक्षात ठेवा, वारंवार हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? यशवंतराव चव्हाण। भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे? योग्य उत्तर आहे वड। लक्षात ठेवा, भारताचा राष्ट्रीय वृक्ष वड। भारतीय संविधानात राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, विचार करायचा आहे। भारतीय संविधानात राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, भाग 4। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, लिहून ठेवा। राज्याच्या मार्गदर्शक तत्वांचा समावेश भाग 4 मध्ये आहे। पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला। भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला? योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॉले। लॉर्ड मेकॉले। पुढील प्रश्न पहा, 3 रस्ते एकत्र येतात ती जागा। 3 रस्ते एकत्र येतात ती जागा यासाठी खालीलपैकी कोणता शब्द योग्य आहे? योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, तिठा। 3 रस्ते एकत्र येतात ती जागा, त्याला काय म्हणतात? तिठा। जादूगुडा खाणी कशासाठी प्रसिद्ध आहे? जादूगुडा खाण आहे ही कशासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, युरेनियमचे साठे। लक्षात ठेवा, जादूगुडा ही खाण आहे आणि ही खाण युरेनियमच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे। विद्यार्थी मित्रांनो, जादूगुडा खाण कोणत्या राज्यात आहे आपल्याला माहिती पाहिजे। तर लक्षात घ्या, जादूगुडा ही जी काही खाण आहे ती झारखंड राज्यात आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सिंगभूम नावाचा जिल्हा आहे। झारखंड राज्यामध्ये सिंगभूम नावाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ही जादूगुडा खाण आहे आणि ही खाण युरेनियमसाठी प्रसिद्ध आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही खाण आहे या खाणीबद्दल माहिती बघायची म्हटलं तर ही भारतातील पहिली युरेनियम खाण असून येथे 1967 मध्ये व्यावसायिक पातळीवर उत्खनन सुरू झाले। कधी? 1967। लक्षात घ्या, भारतातील पहिली युरेनियम खाण कोणती? तर जादूगुडा। ओके, मग विद्यार्थी मित्रांनो, जे काही झारखंड राज्य आहे त्या झारखंड राज्याची राजधानी कोणती आहे? रांची। वारंवार पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये प्रश्न विचारला गेला आहे, झारखंड राज्याची राजधानी कोणती? रांची। लक्षात ठेवा, जादूगुडा हे जे काही खाण आहे युरेनियमचे साठे यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न लिहून ठेवा, वारंवार प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे। पुढील प्रश्न पहा, कोकणात आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असण्याचे कारण कोणते? कोकणामध्ये आर्द्रतेचे प्रमाण नेहमी जास्त असतं, त्याचं कारण काय आहे? 4 नंबर पर्याय, सागर किनारा। पुढे पहा, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा। विद्यार्थी मित्रांनो, पिकलेले फळ खाली पडले, आता फळ काय आहे? फळ आहे नाम। नाम आणि पिकलेले काय आहे? विशेषण। लक्षात घ्या, पिकलेले काय आहे? विशेषण। या ठिकाणी योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, विशेषण विचारला आहे। योग्य उत्तर आहे 1 नंबर पर्याय, पिकलेले। पुढे पहा, द ग्रेट रेबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
द ग्रेट रिबेलियन, तर पहा योग्य उत्तर आहे अशोक मेहता. द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक अशोक मेहता हे आहेत. पुढे पहा जपानचे चलन कोणते आहे? 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. जपानचे चलन कोणते आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय येन. जपान या देशाचे चलन येन. पुढे पहा लोकमान्य टिळकांनी सुरू केलेले मराठा हे वर्तमानपत्र कोणत्या भाषेत होते? योग्य उत्तर आहे इंग्रजी. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेलं जे काही मराठा हे वर्तमानपत्र होतं हे इंग्रजी भाषेत होतं. पुढे पहा कोणत्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते? कोणाच्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते? तर पहा थॉमस पेन यांच्या विचारांनी महात्मा ज्योतिबा फुले प्रभावित झाले होते. पुढे पहा पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय इस्लामाबाद. लक्षात ठेवा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद. पुढे पहा जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? तर पहा योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय अमेरिका. जगातील सर्वात लहान संविधान अमेरिका या देशाचं आहे. खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे? विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कलम दिला आहे आणि तो कलम कशाशी संबंध आहे त्याबद्दल दिलेला आहे. तर पहा या ठिकाणी पर्याय पहिला आहे कलम 79 संसद. विद्यार्थी मित्रांनो कलम 79 संसद आहे, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. दुसरा पर्याय पहा कलम 80 राज्यसभा, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. कलम 80 राज्यसभा. कलम 81 लोकसभा, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो कलम 79 संसद, कलम 80 राज्यसभा आणि कलम 81 लोकसभा तीनही पर्याय बरोबर आहे. आपल्याला असं विचारलं आहे कोणता पर्याय बरोबर आहे? सर्व पर्याय बरोबर आहे, म्हणून योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय सर्व पर्याय बरोबर. विद्यार्थी मित्रांनो आता हे जे काही तीनही कलम आहे ना हे लक्षात कसं ठेवायचं यावर एक ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे तर पहा स र ला, समजा एका मुलीचं नाव सरला आहे असं लक्षात ठेवायचं. मग स ला काय म्हणायचं 79, र ला काय म्हणायचं 80 आणि ल ला काय म्हणायचं 81. काय म्हणायचं 81. आता पहा सरला स 79 80 81, सरला 79 80 81. स म्हणजे काय संसद, र म्हणजे राज्यसभा आणि ल म्हणजे लोकसभा असं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे, लगेच वहीमध्ये लिहून ठेवा. ओके. पुढील प्रश्न पहा अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? अभिनव भारत संघटना जी काही होती त्याची स्थापना केव्हा झाली? तर 1904 साल लक्षात ठेवा. प्रश्न विचारला गेलेला आहे. अभिनव भारत संघटना 1904. पुढे पहा जीवनसत्व ई चे रासायनिक नाव काय आहे? जीवनसत्व ई चं रासायनिक नाव विचारलं आहे. योग्य उत्तर आहे टोकोफेरॉल. जीवनसत्व ई टोकोफेरॉल. पुढे पहा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती? विद्यार्थी मित्रांनो कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र होतं, कोणी सुरू केलं? ॲनी बेझंट. न्यू इंडिया हे वृत्तपत्र होतं, कोणी सुरू केलं? ॲनी बेझंट. विद्यार्थी मित्रांनो 30 वेळापेक्षाही जास्त वेळा यावर प्रश्न विचारला गेला आहे. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे दोन्ही वृत्तपत्र ॲनी बेझंट यांनी सुरू केलेले आहेत. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, लगेच लिहून ठेवा. पुढे पहा विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? विधेयक वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? योग्य उत्तर आहे लोकसभेचे सभापती. लोकसभेचे सभापती. पुढील प्रश्न पहा चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली होती? योग्य उत्तर आहे रॅड. लक्षात घ्या चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली होती. विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जे महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते आपण पाहिलेले आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.